नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण लांडेवाडीत आलेलो आहे. तर तुम्हाला आज मी प्लॉटवर दाखवतोय. ही साईज तुम्ही बघू शकता. ही साईज आज 5 किलोपेक्षा जास्त साईज झालेली आहे याची. आणि हे एकच फळ नाही, याला 3 फळं आहे या वेळेला. 1 2 3. हा इकडच्या वेलाचं फळ आहे, तिकडे एक फळ आहे. साधारणतः 3 ते 4 फळं आहे, काही वेळेला 2 फळं आहे. सेटिंग ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि शेवटच्या दिवसाचं नियोजन करायचं झालं तर आपण ह्या गोष्टी करू शकतो की शेवटच्या दिवसात तुम्हाला पूर्णतः नायट्रोजन बंद करू नका. शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की नायट्रोजन तुम्ही पूर्णतः बंद करू नका. थोडं 1-2-4% मध्ये नायट्रोजन जाऊ द्या. कारण जेव्हा क्लोरोफिल तयार होईल तेव्हा तुमच्या गोष्टी अपटेक होतील. तुम्ही फॉस्फरस देताय, पोटॅश देताय, तो अपटेक करण्यासाठी नायट्रोजनची पण गरज असते. आणि जेवढी केनोपी वाढत राहील तेवढा सनबर्निंगचा प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळं शेवटपर्यंत थोडा थोडा नायट्रोजन चालू राहू द्या. आणि दुसरं असं की ग्रेड वापरताना जर तुम्ही जास्त फॉस्फरस जास्त पोटॅश च्या ग्रेड वापरतायत तर त्याला अल्टर तुम्ही एक नायट्रोजनवाली थोडीशी ग्रेड द्या, त्याच्यातून नायट्रोजन जाईल. आणि दुसरं असं की शेवटच्या दिवसात तुम्हाला जो स्टेबल झालेला पोटॅश आहे तो उचलता आला पाहिजे. त्याकरता तुम्ही जे पोटॅश अपटेक करणारे आहेत केमिकल्स ते तुम्ही सोडा. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि जे आपल्याला टार्गेट आहे तर ते पूर्ण करू शकतो आपण. धन्यवाद. चांगलं काढून बरं सेंटर लावून चांगले फळ आहे तो. हा